एक असा सुमधूर, गोड, मधाळ आवाज ज्याची तुलना कायमच भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आवाजाशी केली गेली. आपल्यासारखे सर्वसामान्य रसिकच नाही तर त्या तत्कालीन रेडिओ सिलोनचे निवेदक जे होते त्यांनासुद्धा प्रश्न पडायचा की हा आवाज नक्की लता दीदींचा आहे का सुमनताईंचा आहे. इतपत तो दीदींच्या जवळ जाणारा असा आवाज होता. सुमन कल्याणपूर, अर्थातच पूर्वाश्रमीच्या सुमन हेमाडी. सध्या बांगलादेश ढाका जे आहे तिथला मूळ त्यांचा जन्म आहे. 40च्या दशकामध्ये त्या मुंबईमध्ये आल्या, भारतामध्ये आल्या आणि कल्याणपूर हे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर सुमन कल्याणपूर हे त्यांचं नाव झालं. सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी चित्रकलेचं शिक्षण घेतलं आहे, पण त्याचबरोबर संगीत साधना ही सुद्धा त्यांची खूप लवकर सुरू झालेली आहे. संगीताचं ट्रेनिंग किंवा संगीताचं शिक्षणसुद्धा त्यांनी खूप मेहनतीने घेतलेलं आहे. पार्श्वसंगीतामध्ये किंवा पार्श्वगायनामध्ये 1950च्या दशकामध्ये त्यांची सुरुवात झाली. त्यावेळेला खरं तर लता दीदींची पण सुरुवात होत होती, पण त्याचबरोबर गीता दत्त किंवा बेगम अख्तर अशा वेगवेगळ्या गायिका तिथे आपापलं नाव कमावून बसलेल्या होत्या किंवा त्यांचं यश मान्य केलेलं होतं रसिकांनी. अशांच्या पंक्तीमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यामध्ये सुमनताई यशस्वी झालेल्या आहेत. सुमनताईचा आवाज लता दीदींच्या जवळ जातो किंवा दोघींमध्ये खूप जास्त कॉम्पिटिशन होती किंवा दोघांमध्ये खूप तीव्र स्पर्धा होती. या चर्चेला लोकांनी जितकं महत्त्व दिलं तितकं थोडंही महत्त्व सुमनताईंनी किंवा दीदींनी दिलं नाही. त्यापेक्षा दोघींनी आपापला वेगळा रस्ता निवडला होता आणि आपलं काम अगदी चोख प्रामाणिकपणे करायला सुरुवात केलेली होती. नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे किंवा आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जमान भर किंवा मराठीतलं अगदी आत्ताही लोकप्रिय असलेलं तितकंच गीत लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, यासारखी गीतं ही खरं तर दीदींनी गायली आहेत की सुमनताईंनी, हा प्रश्न अजूनही खूप लोकांना पडतो. पण ही गाणी सुमनताईंच्या नावावरती आहेत. 80च्या दशकानंतर मात्र सुमनताईंनी प्रत्यक्ष त्यांचा गाण्याचा किंवा पार्श्वगायनाचा प्रवास कमी केलेला असला तर त्यांचे सांगीतिक कार्यक्रम, सांगीतिक दौरे जगभरामध्ये होत होते. विख्यात संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमनताईंनी खूप छान गाणी आपल्याला दिलेली आहेत. केतकीच्या बनी हे सुद्धा त्यातलेच एक अतिशय लोकप्रिय अशा प्रकारचं गीत आहे. विख्यात निवेदिका मंगलाताई खाडीलकर यांनी सुमन सुगंध हा त्यांच्यावरती फार उत्तम ग्रंथ लिहिलेला आहे. यांचा पूर्ण सुमनताईंचा जीवन प्रवास, सांगीतिक प्रवास याच्यामध्ये शब्दबद्ध केलेला आहे आणि सुमन सुगंध याचे काही जाहीर कार्यक्रमसुद्धा आत्तापर्यंत आपण त्यांचे बघत आलेलो आहोत. सुमनताईंचा हा सुमधूर आणि गोड आवाज किंवा सुमन सुगंध म्हणा, हा जरी प्रत्यक्षात आज अनंतात विलीन झालेला असला तरीसुद्धा तो सुगंध मात्र कायम दरवळत राहणार आहे, हे मात्र नक्की आहे. कोणताही वाद किंवा कोणतीही चर्चा काही जरी असली तरीसुद्धा सुमनताईंचं एक चाहता वर्ग आहे. आपल्या सर्व रसिकांच्या अंतःकरणामध्ये त्यांचं घर आहे आणि हा सुगंध कायमच दरवळत राहणार आहे असं नक्कीच वाटतं. सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार.